तर ही दृश्य अमरावतीच्या परतवाडातली आहे। आरोपी अयांची पोलिसांकडून धिंड काढली जाते। लैंगिक शोषण आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आरोपी अयांची पोलिसांनी ही अशी धिंड काढलेली आहे। तब्बल 350 व्हिडिओ आणि ते व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले होते। या सगळ्या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे। आरोपी अयान याची पोलीस धिंड काढतायत। अमरावतीच्या परतवाडातलं तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी अयांची आता पोलीस धिंड काढतायत। तपासादरम्यान सुद्धा त्याला केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याची बाब समोर आलेली होती। तपासातूनच ही बाब समोर आली होती। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक अपडेट्स जाणून घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय नेमकी अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघू शकतो या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदला जे आहे ते आता अचलपूर शहरातील असलेल्या समरसपुरा पोलीस स्टेशन मध्ये आणलं होतं आणि तिथूनच काही अंतरावर असलेल्या एका सलमान नावाचा त्याचा बहुतेक मित्र आहे त्याच्या घरी या ठिकाणी आणलेला आहे। पोलिसांनी सांगितलंय की आणखी काही मोबाईल जप्त करायचे आहेत, त्याच्या अनुषंगानं त्याला तपासायला म्हणतो। एकीकडे जर आपण पाहतो एक प्रकारची धिंड जी आहे ते सध्या आरोपीची या ठिकाणी पोलिसांनी काढलेली आहे। एकंदरीत जर आपण पाहतो हे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आपण बघू शकतो। सलमानच्या घरी जे आहे ते सध्या आरोपी या ठिकाणी गेलेला आहे। पोलिसांचा मोठा आपल्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस असेल किंवा अचलपूर परतवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहतो जवळपास या प्रकरणामध्ये 8 आरोपींना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कालच PCR जो आहे तो 27 तारखेपर्यंत वाढवून दिलेला आहे। त्यानंतर आज थेट पोलिसांनी जे आहे ते आरोपीला समरसपुरा पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी आणलं होतं आणि त्यानंतर त्याची गावाची जी आहे ती धिंड काढली जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी आरोपी अयानला आणलेला आहे। सखोल चौकशी जी आहे ती संपूर्ण या प्रकरणाच्या अनुषंगाने केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच परतवाडात आरोपी अयांची पोलिसांनी धिंड काढली। या सगळ्या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे। आणखी काही मोबाईल जप्त करायचे आहेत आणि या सगळ्या प्रकरणी त्याचे मित्र जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केली जाते। तर सलमान नावाच्या एका व्यक्तीच्या घरी सध्या पोलीस त्याला घेऊन आलेले आहेत। अयान याची पोलिसांनी धिंड काढली। पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे। आरोपींची अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, सलमान नावाच्या व्यक्तीच्या घरी सध्या त्याला आणण्यात आलेलं आहे। इथे नेमकं काय प्रकरण म्हणजे काय तपास नेमका करायचा आहे पोलिसांना? नक्कीच काल जर आपण पाहिलं तर आरोपीला जे आहेत ते पोलिसांनी 4 आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। त्यावेळेस पोलिसांनी पोलीस कोठडी जी आहे ती संपूर्ण या आरोपींची मागितलेली होती। त्यानंतर न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। आम्हाला अधिक तपास करायचा आहे। ज्या पद्धतीनं थार गाडीचा व्हिडिओ समोर आलेला होता, त्या गाडीमध्ये पिस्तूल होतं, दुसरीकडे पैशाचे बंडल देखील होते। या संपूर्ण बाबीचा तपास करायचा आहे। आरोपींच्या वकिलांनी काल सांगितलं की जी थार मालक आहे त्यांनी सांगितलं की ही शेतामध्ये वानर हाकलायची गन आहे, परंतु पोलिसांच्या मते ती शस्त्र असल्याचं सूत्रांनी दिलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर तपास अधिक करावा लागणार आहे आणि तपासाच्या दृष्टीने जे आहे ते संपूर्ण सध्या हालचाली ज्या आहेत त्या पोलिसांच्या वतीनं सुरू आहेत। समरसपुरा पोलीस स्टेशनच्या भागामध्ये जर आपण पाहतो या ठिकाणी आरोपीला आणलेला आहे। संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा असेल, परतवाडाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, स्थानिक गुन्हे शाखेचे देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण घटना जी आहे ते कुठं अयांनी भेटी दिल्या याचा देखील आढावा घेतला जाणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर संपूर्ण या प्रकरणामध्ये जी थार गाडी चर्चेत आली त्या थार गाडीच्या संदर्भात देखील 3 रिक्रिएट केला जाणार असल्याची माहिती सूत्रांची आहे। रोज नवनवीन खुलासे जे आहेत ते अयान अहमद प्रकरणामध्ये समोर येत आहे आणि या नवनव्या खुलासामुळे पोलिसांसमोर देखील एक वेगवेगळं आव्हान रोज उभं राहतंय तपासाच्या दृष्टीने आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहतो वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व अँगल जे आहेत ते घटनेचे पोलीस तपासून पाहत आहेत। विक्टीम अजूनही फार समोर आलेल्या नाही। 8 पैकी केवळ एक विक्टीम समोर आलेली आहे, त्यामुळे विक्टीमला देखील समोर आणणं हे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो तिकडे तपास जो आहे तो पोलिसांच्या वतीनं केला जात आहे। 7 दिवस पुन्हा पोलीस कोठडी वाढवून दिली आहे, त्यामुळे 7 दिवसामध्ये आणखी मजबूत पुरावे जे आहेत ते न्यायालयासमोर पोलिसांना सादर करावे लागणार आहे आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण तपास जो आहे तो सध्या पोलीस करतायत। श्रुती, नक्कीच स्वप्नील, या सगळ्या तपासादरम्यान त्या ठिकाणी व्हिडिओग्राफी सुद्धा केली जाते का किंवा केली जाऊ शकते का? संपूर्ण व्हिडिओग्राफी देखील पोलिसांच्या वतीनं केली जाऊ शकते।
यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण हे गुन्हे केले तर यापूर्वीच जर आपण पाहतो पोलिसांकडनं घटनेच्या स्थळी जाऊन जो आहे तो पंचनामा या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच स्वप्नील, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच.